कुठे जायचं असेल तर 2 दिवस आधीपासूनच आपली तयारी आणि धावपळ सुरू असते. आता आम्ही कुठे चाललो होते ते मी तुम्हाला सांगते आणि अशा वेळेला आपली जी काही पेंडिंग कामं असतात ती सुद्धा पटापट होतात. तसंच इथे मला ह्या काही ज्या आर्टिफिशियल माळा असतात ज्या मी आपल्या दारात किंवा देवघराला लावते तर त्या धुवून घ्यायच्या होत्या, बरीच धूळ झालेली. तर ते स्वच्छ धुतल्या, चहा घेतला आणि ह्यांनी येताना मस्त असं भेळचं सामान आणलं होतं. तर मस्त आज भेळ केली आम्ही खूप दिवसांनी. आणि काही काही पदार्थ असे आहेत जे माझ्यापेक्षा चांगले ह्यांना जमतात. त्यातलं एक म्हणजे ही भेळ, जी मी कितीही केली तरी मला ह्यांची इतकी चांगली नाही जमत. इतकी मस्त झालेली की ती अगदी 5 मिनिटात फस्त झाली. नंतर दुसऱ्या दिवशी झाडाची फुलं काढून घेतली आणि ह्या माळा बघा मस्त अशी सुकल्या आहेत, भरपूर हवा सुटलेली. आणि इथे मी घेतले आहेत बॅग भरायला, ज्यात विराजसुद्धा मला मदत करते. तरी ते घरात काही 1-2 आंबे राहिलेले, तर म्हटलं चला त्याचा मस्त असं थंडगार मँगो शेक करूया, कारण भर दुपारची वेळ होती. आणि इथे बघा विराजसुद्धा मस्त आंब्याचा बाटा एन्जॉय करत होता. आणि इथे सगळी कामं आवरून घेतली, फटाफट झाडांना असं पाणी घालून तृप्त केलं, कारण बराच असं ऊन आहे. आणि इथे बघा हे आल्यानंतर आम्ही लगेचच बॅग घेऊन निघालो. आणि प्रवासात विराजसुद्धा आमच्यासोबत खूप एन्जॉय करतो. प्रवासात त्याचा काही जास्त त्रास नसतो, त्यामुळे कुठेही निघायला मला तितकंसं टेन्शन नाही वाटत. आणि इथे बघा मस्त असं खात पीत झोपत एन्जॉय करत आम्ही निघालो आहोत. इथे मध्येच थोडासा चहाचा ब्रेक घेतला, थोडासा नाश्ता केला आणि आम्ही पुढच्या प्रवासाला निघण्यासाठी फ्रेश झालो. आणि इथे आम्ही तिघेच नाही आहोत, तर माझ्या मावश्या सुद्धा आहेत सोबत. तर त्या आम्हाला मध्येच रस्त्यात जॉईन झाल्या आणि अशा प्रकारे आम्ही मस्त एन्जॉय करत, आणि विराज तर अगदी खातपीत झोपत आला होता. आणि असं आम्ही येऊन पोचलो आहोत, ते म्हणजे कोकणात माझ्या मम्मीकडे. मी काही दिवसापूर्वी एक छोटासा मिनी ब्लॉग अपलोड केला होता, त्यावरून तुम्हाला समजलंच असेल. आणि बाकीचं बघूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.